श्री गुरुचरित्र 1 धर्मकीर्तन अध्याय 13 भाग 2। माधवारण्याने श्रीगुरूंपुढे लोटांगण घातले आणि त्यांची स्तुती केली. यदिव्य पादद वयमेव साक्षात अधिष्ठितं देव नदी समीपे य उत्तरंतीर निवासी रामो लक्ष्मीपतिस्त्वं निवसन्स नित्यम. हे श्रीगुरु, आपल्या चरणद्वयाने या गोदावरीच्या उत्तर तीरावर नेहमी वास करणारा लक्ष्मीपती राम म्हणजे तुम्हीच आहात. मी आपल्याला शरण आलो आहे. माझी साधना योग्य मार्गाने चालू आहे ना? मला मार्ग दाखवा. आपल्यासमोर हात जोडून उभे असणाऱ्या त्या तरुण तेजस्वी मुनीला पाहून श्री गुरु प्रसन्न झाले. ते संतोषून म्हणाले, माधवा, अत्यंत मार्ग स्थितिमार्ग रूपम अत्यंत योगाद अधिकार तत्वम मार्गंच विचिन्वितो मे मार्गोदयम माधव दर्शयेते. याचे मी स्पष्टीकरण करून तुला योग्य मार्ग दाखवितो. तू उत्तम साधक आहेस. विवेक वैराग्य तुझं पाशी आहे. तू योगाद्वारे पण साधना करतो आहेस. योगात समृद्धी मार्ग, सृष्टी मार्ग आणि स्थिती मार्ग म्हणजे संहार, उत्पत्ती, स्थिती असे मार्ग सांगितले आहेत. स्थिती मार्गाने ईशतत्वाशी एकरूप होण्याच्या दृष्टीने तू अनेक उपाय करीत आहेस, पण तुझ्या तत्काल अभ्युदयासाठी माझा मार्ग आता तू प्रत्यक्ष पहा. असे म्हणून श्रीगुरूंनी आपले परमदिव्य मंगलतम असे मूळ रूप त्याच्यासमोर प्रकट केले. श्रीगुरूंचे ते नरसिंह रूप पाहून माधव मुनींचा संदेह तर पार निघून गेलाच आणि तो देहभान हरपून आत्मभावाला प्राप्त झाला. थोड्या वेळाने तो पूर्वस्थितीवर आला आणि मग विनवीतसे कर जोडूनी नाना परिस्तुती करी. हे जगद्गुरो, तुम्ही साक्षात त्रयमूर्तींचा पूर्णावतार आहात. अज्ञानी सामान्य जनांना अविद्या मोहाने वाटते की तुम्ही सामान्य जनांपैकीच आहात. सर्व विश्वाची ज्योत असे आपण परमपरात्पर पुरुषोत्तम आहात. त्रयलोक्याचे आपण तारणहार आहात. म्हणूनच भक्तांसाठी, त्यांचे रक्षणासाठी आपण या भूलोकात मनुष्यदेह धारण करून अवतीर्ण झाला आहात. अशा तऱ्हेने त्याने केलेल्या या यथार्थ स्तुतीने श्री गुरूंना संतोष झाला. ते म्हणाले, हे माधवा, मी आणि नृसिंह भिन्न नाही. हा साक्षात्कार तुला झालाच आहे. माझा असा वर आहे की नृसिंह मंत्र तुला सिद्ध होईल आणि नृसिंह मूर्ती तुला प्रत्यक्ष दर्शन देईल आणि या देहांती तुला ब्रह्मपद प्राप्त झालेले असेल. असे म्हणून श्रीगुरूंनी त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला आणि मोठ्या आनंदाने त्याला निरोप दिला. ऐसे सांगोनी तयेसी श्री गुरु निघाले परियेसी आले वासर ब्रह्मेश्वरासी गंगातीर महाक्षेत्र. त्या क्षेत्रात संथ वाहते गोदामाईचे मंगल वातावरण होते. त्र्यंबकेश्वरी एवढीशी असलेली गौतमी गोदा या क्षेत्रापाशी येईपर्यंत केवढी भव्य रूपाची झालेली दिसत होती. हाच विचार मनी करीत श्रीगुरु स्नानासाठी गंगेत उतरले. सर्व शिष्यांनी श्रीगुरूंना स्नान घातले. तेवढ्यात श्रीगुरूंचे लक्ष नदीच्या काठाकडे गेले. एक अतिकृश ब्राह्मण काठावर हाताने पोट धरून कणहत ओरडत भुईवर लोळत होता. श्रीगुरु पाहत होते. म्हणता म्हणता तो उठला. किनाऱ्यावर इकडे तिकडे पाहून त्याने दोन्ही हातांनी पोटी पाषाण बांधोनी गंगेमध्ये निघाला. ते पाहून गुरूंनी अतित्वरेने शिष्यांना आज्ञा केली, अरे लवकर जा, तो ब्राह्मण आत्महत्या करू पाहतो आहे. पहा, तो पाण्यात निघाला आहे. जा, लवकर जा, काढा काढा त्याला. शिष्य त्वरेने त्या जीव देणाऱ्या ब्राह्मणापाशी पोहोचले आणि त्यांनी त्याला पाण्यातून क्षणात वर काढून श्रीगुरूंच्या पुढे आणून उभे केले. तो ब्राह्मण थरथर कापत होता. त्याच्या अंगात त्राण नव्हते. शिष्यांनी त्याला गुरुवाज्ञेने बसवले तेव्हा तो पोट धरून कळवळत होता. हळूहळू तो बोलू लागला, स्वामी, तुमचे दर्शन झाले, मन शांत झाले. श्रीगुरूंनी त्याला विचारले, तू आत्महत्या का करीत होतास? आत्महत्या करून दुःख नाहीसे होत नाही. उलट पुढील जन्मी ते आत्महत्येच्या पापात सकट भोगावे लागते आणि हे तुला माहीत आहे. तेव्हा तो ब्राह्मण आपले मन मोकळे करून आपली सगळी कहाणी सांगू लागला. गुरुस्वामी, खूप दिवस झाले माझ्या मागे ही पोटदुखी लागली आहे. जे अन्न सगळ्यांच्या जीवाला वाचवते ते अन्नच माझे वैरी झाले आहे. अन्नाचा कण जरी पोटात गेला तरी या पोटदुखीने मी कासावीस होतो. महिना 15 दिवसांनी केव्हा तरी भुकेने जीव अगदी व्याकुळ झाला तर भोजन करतो. फलाहार केला तरी त्रास होतो. या कलियुगात प्राण हा अन्नमय असतो. अन्न नाही तर प्राणी जगू शकत नाही, पण तेच अन्न माझे वैरी झाले आहे. ही व्यथा आता माझ्या
प्राणांवरच बेतली आहे. काय करू? काल अश्विन शुद्ध महानवमी, देवीच्या नवरात्राचे पारणे होते. स्वामी, 4 ठाव जेवलो आणि लगेच प्राणांतिक वेदना सुरू झाल्या. म्हणून अगदी अगतिकतेने हे दुःखमय जीवन संपवण्याचे मी ठरवले आहे. अन्न प्राण अन्न जीवन, कवण असेल अन्नावीण, अन्नवैरी झाले जाण, मरण बरवे आता मज. माझे पूर्वकर्माचा हा भोग आहे. एखाद्या ब्राह्मणाचा तोंडचा घास हिरावून घेतला असेल, गाईला गोग्रास दिला नसेल, कोणाचा विश्वासघात केला असेल, मोहापायी देवपूजामध्येच टाकली असेल, गुरु माता पिता यांची निंदा करून मी त्यांचा अपमान केला असेल, एखाद्या वैदिक ब्राह्मणाविषयी अयोग्य शब्द मी बोललो असेल, कामक्रोधाच्या अधीन होऊन एखाद्या पतिपत्नींची हत्या केली असेल, स्वार्थापोटी एखाद्या अरण्याला अग्नी लावून त्यात असलेल्या अनेक जीवजंतू प्राणी पशुपक्षी यांच्या नाशाला मी कारणीभूत ठरलो असेल, वैश्वदेव झाल्यावर माझ्याकडून अतिथी विन्मुख गेला असेल, स्त्री मोहामुळे मातापित्यांचा त्याग करून मी त्यांचेपासून वेगळा झालो असेल, अनेक जन्मात मी किती पापे केली असतील त्याचे गणित नाही. पूर्वकर्म हे फलावरून कळते. स्वामी, मला कळतंय पण वळत नाही. पण आता मात्र जीवन असह्य झाले आहे. मला प्राणत्याग करू द्या. माझा आता या भूमीला भार झाला आहे. असे म्हणून त्या ब्राह्मणाने श्री गुरूंच्या चरणी लोळण घेतली. मला आता तारा किंवा मारा. श्री गुरूंनी त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवून त्याला बस्ते केले आणि ते म्हणाले, असे दुःख करू नकोस. तुझी व्यथा मी बरी करतो. माझेजवळ एक दिव्य औषध आहे, ते मी तुला देतो. मग नेहमी पोटभर जेवत गेलास तरी काही होणार नाही. श्री गुरूंच्या त्या आश्वासक वचनाने त्या रुग्ण ब्राह्मणाचे अंतःकरण स्थिर झाले. श्री गुरूंच्या चरणावर मस्तक टेकून तो निवांत झाला. श्री गुरूही आपल्या आसनावर स्वस्थ बसले. हे सर्व इकडे चालू असता गोदामाईच्या किनाऱ्यावरच, पण जरा पलीकडे, इतुकिया अवसरी तया ग्रामीचा अधिकारी विप्र एक अवधारी आला गंगा स्नानासी. त्याने स्थानसंध्या आटोपली आणि त्याचे लक्ष श्री गुरूंकडे गेले. या तेजोरवी यतिवर्याला पाहून त्या अधिकारी द्विजाच्या मनात मोठी श्रद्धा उत्पन्न झाली आणि त्वरित तो श्रीगुरूंच्या समीप आला आणि त्याने त्यांना साष्टांग दंडवत घातला. श्रीगुरूंनी नारायण मंत्राचा उच्चार करून त्या द्विजाला शुभाशीर्वाद दिले आणि त्याला विचारले, हे ब्राह्मणा, तुझे नामगोत्र काय? तुझे गाव कोणते? तू येथे काय व्यवसाय करतोस? श्री गुरूंच्या या प्रश्नांवर त्या ब्राह्मणाने आपला परिचय देण्यास प्रारंभ केला. तो म्हणाला, हे यतिवर्य श्री गुरु, माझे गोत्र कौंडिण्य. कृष्ण यजुर्वेदाच्या आपस्तंभ शाखेचा मी ब्राह्मण आहे. माझे नाव सायनदेव असे आहे. थोडेफार वेदाध्ययन झाले आहे. मूळ कडगंची या गावी राहणारा मी आहे. या गावी उदरनिर्वाहासाठी आलो आहे. ग्रामाधिपती म्हणून मी 1 वर्षासाठी इथे आलो आहे आणि यवनराजाचा सेवक म्हणून कार्यरत आहे. या प्रदेशाचा यवनराजा आहे. खरोखरच माझी अनेक जन्मांची पूर्वपुण्याई, म्हणूनच या गावात आपल्या परमपवित्र दर्शनाचा योग आला. या आनंदाचा अनुभव हे गुरुनाथा खरोखरच अपूर्व असा आहे. जन्मजन्मांतरीचे दोष निघून गेल्यासारखे वाटू लागले आहे. एवढे समाधान आणि आनंद या आयुष्यात मी प्रथमच भोगीत आहे. हे स्वामीन, आपला कृपाप्रसाद ज्याला प्राप्त होईल तो या भवसागरातून केव्हाच सहजपणे तरून जाईल याची प्रतीती मला येत आहे. विना प्रयत्न विना सायास आपले अचानक दर्शन हे माझे केवळ अहोभाग्यच म्हटले पाहिजे. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापंच दैन्यंच हरेत श्री गुरुदर्शनम. ऐसी स्तुती करोनी पुनरपी लागला गुरुचरणी. सायनदेवाचा तो सात्विक भाव पाहून श्री गुरु त्याला प्रसन्न मुद्रेने म्हणाले, हे सायनदेवा, तुझी शुद्ध वृत्ती पाहून मला आनंद झाला आहे. तुला मी एक कार्य सांगणार आहे, ते कर. आज विजयादशमी आहे. शुभ दिवस आहे. या पोटदुखीने त्रस्त असलेल्या ब्राह्मणास तुझ्या घरी भोजनाला घेऊन जा. सर्व तऱ्हेचे शाकपाकादी अप्रूप खीर मिष्टान्न त्याला यथेष्ट वाढ. अशी ही श्रीगुरूंची आज्ञार्थ वाणी ऐकून सायनदेवाने श्री गुरूस हात जोडून विनंती केली, स्वामी, मला या ब्राह्मणाची व्यथा माहीत आहे. याला अन्न पोटात जाताच प्राणांतिक अशा वेदना सुरू होतात. काल त्याने 1 महिन्यानंतर भोजन केले. त्याचा परिणाम आपण पाहत आहोत. आणि आता याला घरी नेऊन परत भोजन दिल्यास काही झाले तर ब्रह्महत्येचे पाप माझे माथी येऊन बसेल. तरी मी काय करावे ते सांगा. आपली आज्ञा ही प्रमाण आहे. हसतच श्रीगुरू त्याला म्हणाले, सायनदेवा, तू चिंता करू नकोस. आम्हीच या ब्राह्मणाला औषध देत आहोत आणि त्या औषधाचे अनुपान म्हणजे तुझ्याकडचे भोजन असे आहे. ते भोजन झाल्यावर लगेचच त्याची व्याधी जाईल.
व्यथा आहे हे खरे, पण ब्राह्मण क्षुधाक्रांत आहे ना. आता अनुमान न करता लगेच याला तुझ्याबरोबर घेऊन जा. होकारार्थी मान हलवीत सायनदेव क्षणभर स्तब्ध झाला. श्रीगुरूंना त्याने वंदन केले आणि नम्रपणे तो त्यांना म्हणाला, मनात अशी तीव्र इच्छा आहे की आपणही मजकडे आपल्या सर्व शिष्यमंडळासह भिक्षेला यावे. कृपा करा आणि नाही म्हणू नका. सिद्ध म्हणतात, हे नामधारका, त्याच्या या आग्रहपूर्वक विनंतीचा श्रीगुरूंनी स्वीकार केला. हे नामधारका, माध्यांनी भगवान सूर्यनारायण माथ्यावर आले आणि आम्ही सर्व शिष्य, मुख्य म्हणजे त्या व्याधिग्रस्त ब्राह्मणाला बरोबर घेऊन श्रीगुरूंसह सायनदेवाच्या घरी गेलो. तो आम्हाला न्यायला आला होताच. सायनदेवाचे घर तर खूप मोठे आणि प्रशस्त होते. विष्णूची प्रसन्नता आणि लक्ष्मीचे वैभव हे त्या घरात ठायी ठायी दिसत होते. सायनदेवाच्या पतिव्रता आणि धार्मिक पत्नीने ते अगदी सुंदर, नेटके आणि व्यवस्थित ठेवले होते. देवडीतून आत शिरताच दिसणारे गायीच्या शेणाने सारवलेले प्रशस्त असे पुढचे अंगण, त्यातील सुंदर जागी असलेले तुलसी वृंदावन, त्याभोवती मनोहर रंगवल्लिका काढलेल्या, पुढे कृष्णकमळाच्या मंडपातून गेल्यावर 2 पायऱ्या चढून मग प्रशस्त ओसरी, मुलाबाळांनी भरलेले माझघर, गृहेषु भूषा तनया, प्रसन्न देवघर, स्वयंपाकघर, इतरही पुष्कळ खोल्या, मागील चौकात विहीर आणि गाई वासरांनी भरलेला गोठा, त्या मागच्या अंगणात दुर्वा, तुलसी, बेल, फुले यांची वाटिका. श्रीगुरू येणार म्हणून गृहमंदिर सजवले होते. श्रीगुरू घरात येताच मंगलवाद्ये झडली. सायनदेव आणि त्याच्या पत्नीने मोठ्या आदराने, आस्थेने आणि प्रेमाने आम्हा सर्वांचे स्वागत केले. पायांवर दूध व उष्णोतोक घालून त्यांना व आम्हास उंबरठ्यातून आत घेतले आणि श्रीगुरूंचा हात धरून आत नेले आणि श्रीगुरूंना एका सुंदरशा व्यासपीठावर पवित्रासनावर स्थानापन्न केले आणि त्या धर्मज्ञ पतिपत्नींनी श्रीगुरूंची अगदी शास्त्रोक्त विधीने यथासांग षोडशोपचारे पाद्यपूजा केली. वेदमंत्र घोषाने ते गृह भरून गेले. या पूजा विधीचे सर्व विधिविधान सायनदेवास पूर्णपणे विदित होते. सायनदेवाच्या मुलामुलींनी त्या कालात सुंदर सुंदर स्तोत्रे म्हणून आम्हा सर्वांसह श्रीगुरूंचेही मन अगदी जिंकून घेतले. चरणम पवित्रम विततम पुराणम येन पूतस्तरति दुष्कृतानि तेन पवित्रेण शुद्धेन पूताः पापमानं मरातिम तरेम. या मंत्राने चरणतीर्थ धरून सायनदेवाकडून श्रीगुरूंची पूजा संपन्न झाली. गीतवाद्यासह मंगल आरती झाली. नवरत्न दीप उजळले. त्यांनी श्रीगुरूस ओवाळले. ओवाळलेल्या निरांजनाचे तेज आपल्या तळहातात साठवून ते आपल्या मुखावर पसरवले. गानकलेवर श्रीगुरूंची अतिप्रीती. सायनदेवाच्या घरात त्यांची अत्यंत मनोहर अशी गानपूजाही झाली. नाद ब्रह्मरसास्वाद श्रीगुरू डोळे मिटून घेत होते. गान संपले. श्रीगुरूंनी डोळे उघडले. ते स्थितीवर आले. संतोषुनी गुरुमूर्ती वर देती अतिप्रीती, तुझी संतती होईल ख्याती गुरुभक्ती वंशोवंशी. असा आशीर्वाद नामधारका तुझ्या त्या पुण्यवान पूर्वजाला म्हणजेच तुझ्या खापर पणजोबाला श्रीगुरूंकडून मिळाला. म्हणून हे नामधारका, तुझ्या वंश परंपरेने ही गुरुभक्ती तुझ्या हृदयात वास करीत आहे असे श्री सिद्ध म्हणाले. गुरुपूजन यथासांग झाले. आम्हा शिष्यांचेही सायनदेवाने पूजन केले. नंतर गुरुवाज्ञेने भोजन पंक्तीचीही व्यवस्था झाली. सुंदर रंगवल्लिकांच्या मखरात भोजनपात्रे शोभून दिसू लागली. पात्रे वाढून झाली. मंडलपूजा झाली. आम्ही सर्व शिष्य आपापल्या स्थानी भिक्षेस बसलो होतो. विशेषतः त्या कुक्षी व्यथेच्या ब्राह्मणाचे भाग्य काय वर्णावे. नामधारका, श्रीगुरूंनी त्याला स्वतःहून आपल्या शेजारी बसवले. त्रिसुपर्ण झाले. संकल्प सुटला. नाना परींचे पक्वान्न, अपुपादी माशान्न, अष्टविध परम अन्न शर्करासहित निवेदिले. शाक पाक नाना परी, वाढी ताती सविस्तरी, भोजन करीती प्रीती करी श्री गुरुमूर्ती परियेसा. त्या ब्राह्मणाने भीत भीत प्राणाहुती घेतल्या आणि भोजनाला प्रारंभ केला. श्रीगुरू त्याला म्हणाले की यथेच्छ भोजन कर. भोजन केले परिपूर्ण, व्याधी गेली तत्क्षण. श्री गुरुकृपा दृष्टीने नामधारका, परिसाचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने होते. श्रीगुरूंच्या कृपादृष्टीने शारीरिक आणि मानसिक व्याधी कशा राहणार. अनन्याश्चिंतयंतो माम या भगवंताच्या उक्तीप्रमाणे जो गुरुचरणी अनन्य झाला त्याची सर्व चिंता गुरु वाहतो.
मग गुरु त्याची क्रमाक्रमाने उन्नती साधू लागतो. कुक्षी व्यथेच्या ब्राह्मणाप्रमाणे प्रथम तनशुद्धीने शरीर निरामय करणे, नंतर मनशुद्धीने मन स्थिर करणे आणि नंतर आत्मशुद्धीने आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि आत्यंतिक सुखाची प्राप्ती करून देऊन आनंदाचे डोही आनंद तरंग अशी त्याची वृत्ती करणे, असा गुरूंचा सत्शिष्याविषयी भाव असतो. एवढेच नव्हे तर आपण हा सारिखे करीती तात्काळ, नाही काळवेळ तया लागी, असे गुरु आपल्या सत्शिष्याचे करतो. सायनदेवाचा निरोप घेऊन श्री गुरु स्वस्थानी आले. श्री गुरूंनी कुक्षी व्यथेच्या ब्राह्मणास आरोग्य प्रदान केले. ही वार्ता हा हा म्हणता सर्व गावात पसरली. लोक दर्शनाला येऊ लागले, पण त्यात आत्मस्थिती जाणून घेण्याबाबत आर्त किती होते हा प्रश्नच होता. चमत्कार तिथे नमस्कार ही जग राहाटी आहे. हे नामधारका, गुरुकृपा ज्याचेवर होईल त्याचे जन्मांतरीचे त्रिविध ताप एका क्षणात नाहीसे होतील, यात संशय नाही. गुरूंची अवतार लीला गुरुचरित्राच्या माध्यमातून जे श्रवण करतील त्यांचे श्रुतम हरति पापानी तथारोग्यम प्रयच्छती या फलश्रुतीला प्राप्त होतील. अधिक काय सांगू, तरी पण परत सांगतो. अखिल सौख्य पावती जाण, सत्यम सत्यम पुनः सत्यम. येथे या गुरुचरित्राच्या 13व्या अध्यायाचे निरूपण समाप्त झाले. श्री गुरुदेव दत्त. क्रमशः लेखन वेदमूर्ती श्रीकांत भट्ट चितळे. वाचन श्रद्धादेव.